तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या डिझाईनसाठी आपण एक पेज घेतलेलं आहे. त्या पेजची साईज बघू शकता तुम्ही. इंचेसमध्ये 7 आणि 9 विड्थ घेतली 7, आपण हाईट घेतली 9 आणि रिझोल्युशन घेतले 300. तर यावर आपण आता गुढीपाडव्याची डिझाईन बनवणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी एक टेक्स्ट वगैरे सगळं आपण ॲड करून घेऊया. पूर्ण जो आपला मॅटर राहणार आहे तो आपण ॲड करून घेऊया. तर टेक्स्टचा कलर व्हिजिबल होण्यासाठी आपण जरासा डार्क कलर घेऊया. ठीक आहे. तर आता मी टायपिंग करून घेतो. हा इन्फिनिटीचा 36 नावाचा फॉन्ट आहे. तर मी बघा अशा पद्धतीने टायपिंग करून घेतोय. आता जे शुभेच्छा नाव आहे त्यासाठी आपण वेगळा फॉन्ट घेऊ. इन्फिनिटी मधला घेऊया आपण, जरा कॅलिग्राफी स्टाईल मधला घेऊया. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या असं आपण ॲडजस्ट करून घेऊया अगोदर. आता सर्वांना इथं आपण याला कॉपी करून घेऊ. सगळ्यात अगोदर आपण जे डिझाईन करतो त्याला आपण अगोदर सेव्ह करून घेऊया. गुढीपाडवा 1 असं मी नाव दिलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने काही पण देऊ शकता. याला आपण लिंक करून घेऊया. इथून हे बघा, हे लिंकचं ऑप्शन आहे. म्हणजे आपण मूव्ह करताना आपण एका लेअरवर जरी असलो तरी आपल्याला ते मूव्ह करणं सोपं जाईल. आता आपण आपलं मेन टायटल जे आहे ते टाकून घेऊया. हा ग्लिप्स टूल आहे. हा विंडोमध्ये तुम्हाला शो होईल इथे ग्लिप्स. पाडवा. ठीक आहे मित्रांनो, तर या पद्धतीने आता या फॉन्टचा आपण नंतर पण चेंज करू शकतो, पण हे सुरुवातीचा आपण सगळा डेटा तयार करून घेतला. गुढीपाडवा निमित्त आता आपण एक गुगलवर जाऊन आणि गुढीपाडवा सर्च करू. पिंट्रेस्टवर जाऊन गुढीपाडवा. तर मित्रांनो, ही गुढीची इमेज मी घेतलेली आहे, ही तुम्ही पाहू शकता. तर याला बरोबर आपण सेट करून घेऊया. ठीक आहे. या लेअरला सगळ्यात खाली डाऊन करू आपण आणि त्याला इरेजर मारू. इरेजर मारण्यापेक्षा त्याला इथून कट मारू आपण. इथून. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण इथं सेट करतोय त्याला. आणि आता जो आपला टेक्स्टचा कलर असेल, टेक्स्टचा कलर जे आपण एलिमेंट्स यूज करणार आहेत त्यामध्येच घेणार आहोत. ठीक आहे. तर आता गुढीपाडव्याला जो ग्रेडियंटमध्ये कलर घेतो ना आपण, हा वाला आणि हा वाला, म्हणजे पिंक आणि थोडासा ब्ल्यूश कलर आहे तो आपण घेऊया ग्रेडियंटमध्ये. तर पहिला ग्रेडियंट घेतला आपण, हा ब्ल्यू मधला थोडासा डार्क. ठीक आहे. आणि दुसरा घेऊया पिंक मधला. तुम्ही पाहू शकता. आणि शुभेच्छाला जो कलर आहे तो आपण घेऊया हा वाला रेड. इथला थोडासा फेंटवाला घेऊया. तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. हे झालं आपलं. तर आता ही जी गुढी आहे आपण पिंट्रेस्टवरून घेतल्यामुळे याचा पिक्सेल होते किंवा ही ब्लर दिसते, थोडीशी फाटते नाही का.
तर याला आपण फिल्टर, कॅमेरा फिल्टर आणि याचं नॉईज रिडक्शन करून घेऊया. हे बघा तुम्ही बऱ्यापैकी ते जो नॉईज दिसत होती ते कमी झाले. आपण नॉईज रिडक्शन केलं आणि थोडीशी शार्पनिंग घेऊ त्याला. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाईट, कॉन्ट्रास्ट. ओके, हे बघा. आता याच्याबरोबरच असतं आपलं हिंदू नववर्ष. ठीक आहे, तर इथं आपण सर्च करू, टाईप करू सॉरी, हिंदू नववर्ष. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे, तर आता याला जे बॅकग्राऊंड टाकायचे ते आपण बॅकग्राऊंड वेगळे वेगळे टाकून पाहूया. आपल्याला जो आवडेल तो आपण ठेवू. त्याला पण आपण पिंट्रेस्टवर आलो आणि इथे टाकला आपण रेज बॅकग्राऊंड. आता रेज मधील जो लाईट कलरचा बॅकग्राऊंड असेल तो आपण ऍड करून घेऊया यामध्ये. याला केला आपण डाउनलोड इमेज. याला इथं ऍड करून घेतला आपण. इरेजर मारूया खालच्या साईडने त्याला, वरून पण नॉर्मल इरेजर, आणि याची ओपॅसिटी थोडीशी डाऊन करू या टाईप. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण बऱ्यापैकी डिझाईन आपली होत आली आहे. थोडासा डार्क कलर घेऊया याला, आणि आता यानंतर याच्यावर आपण देऊया कलर बॅलन्स. आता एक काहीतरी स्लोगन किंवा एखादं वाक्य आपण गुढीपाडव्यानिमित्त यामध्ये ऍड करून घेऊया. हे बघा, हे आपण ऍड करून घेतलंय. हे स्लोगन, याची PSD फाईल मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही हे यूज करू शकता तुमच्या डिझाईनला. आणि आता याचं जे बॅकग्राऊंड आहे, या बॅकग्राऊंडवर आपण जरासं टेक्स्ट मर्ज करणार आहोत. याला आपण ओव्हरले करू आणि याचे छोट्या छोट्या कॉपी बनवून त्या पूर्ण बॅकग्राऊंडवर आपण ऍड करून देऊया. ठीक आहे मित्रांनो, तर याची ऑपेसिटी थोडीशी डाऊन करू, आपण कमी करूया. आणि आता हे जे आहे याच्या मागे आपण एक लेअर घेऊया आणि त्यामध्ये देऊया व्हाईट कलर ब्रश. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता या शुभेच्छाच्या खाली आपण एक डेकोरेटिव्ह लाईन देऊ. हे बघा, या पद्धतीने आपण लाईन दिली एक. आता हे जे आहे गुढी, या गुढीच्या तिथं आपण थोडेसे पक्षी वगैरे ऍड करूया, म्हणजे जरा नॅचरल थीम येईल त्याला. थोडीशी ऑपेसिटी कमी, राईट. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता बऱ्यापैकी आपली डिझाईन रेडी आहे. हा आपण आता सगळा मॅटर घेऊया खाली. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला जरा म्हणजे सण उत्सव टाईप फिलिंग येण्यासाठी आपण याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता मी याला लोगो ऍड करतो माझा. तर हे बघा, हा ब्रश आहे माझ्या लोगोचा. याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि याला इथे प्लेस करतो सॉरी. ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता आपली डिझाईन रेडी आहे.
तुम्हाला मी या डिझाईनची PSD फाईल देणार आहे. फक्त PSD फाईलचा जो पासवर्ड असणार आहे तो व्हिडिओमध्ये असणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि यामध्ये आपण इथं खाली ॲड करून देऊया डिझाईनचं नाव. मित्रांनो पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपली डिझाईन रेडी झाली. आता हे जो बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडला आपण टेक्स्चर लुक देण्यासाठी असं करू शकतो. हे मर्ज करून घेऊया. फिल्टरमध्ये जायचं आणि फिल्टर गॅलरी. फिल्टर गॅलरीमध्ये म्हणजे हा बघा टेक्स्चरायझर म्हणजे सँडस्टोन नावाचा इफेक्ट आहे. ही सेटिंग यूज करून तुम्ही हा इफेक्ट देऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली डिझाईन झालेली आहे. आता यामध्ये मला असं वाटतं एक चूक झालेली, गुढीला दुसरी वेलांटी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरे कोणी तुमचे मित्र कोणी नातेवाईक शिकत असतील तर त्यांना आपला व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. थँक्यू.